आता राजकीय घडामोडींचा वेगवान आढावा घेऊयात। अचलपूरमध्ये भाजप एमआयएम एकत्र नाही, कुठेही एमआयएम सोबत जाणार नाही, एमआयएमला पाठिंबा देणार नाही, घेणार पण नाही, मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंनी हे स्पष्ट केले। जिल्हा परिषद पंचायत समिती सदस्यही स्वीकृत असणं गरजेचं आहे। आरक्षणामुळे अनेकांची संधी हुकते, लवकरच दुरुस्ती विधेयक येणं अपेक्षित आहे, मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंनी हे वक्तव्य केलं। महानगरपालिका निवडणुकीत दणदणीत विजयानंतर नागपुरात भाजपकडून होर्डिंग्स लावण्यात आले। मराठी विकास आणि हिंदुत्वाच्या मुद्द्यांवर निवडणुका जिंकल्याचा संदेश असलेले फलक लावलेत। फलकावर पंतप्रधान मोदी आणि मुख्यमंत्री फडणवीसांचे फोटो आहेत। अक्कलकोट विधानसभा मतदारसंघात भाजपला मोठा धक्का बसलाय। भाजपचे जुने कार्यकर्ते आणि माजी जिल्हा परिषद पक्षनेते आनंद तानवडे यांनी शिवसेनेत प्रवेश केलाय। उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी अचानक पक्षांतर झाल्यानं मोठी खळबळ उडाली आहे। छत्रपती संभाजीनगरमधील रायगड या महापौर बंगल्याच्या दुरुस्ती आणि रंगरंगोटीचं काम सुरू झालंय। 2020 मध्ये शेवटचे महापौर नंदकुमार घोडले यांनी हा रायगड नावाचा महापौर बंगला सोडला होता। यानंतर या बंगल्याची प्रचंड दुरावस्था झाली होती। बाळासाहेब म्हणजे महाराष्ट्राची सिंहगर्जना आहे। सिंहगर्जना आजही घुमते, त्यामुळेच महाराष्ट्र जिवंत आहे। बाळासाहेबांच्या जन्मशताब्दी निमित्त सामनातून विशेष अग्रलेख प्रसिद्ध करण्यात आलाय। राज ठाकरेंनी सामनामध्ये बाळासाहेबांवर विशेष लेख लिहिलाय। बाळासाहेबांच्या कुंचल्याच्या फटकारांना जागतिक मान्यता मिळाली। बाळासाहेबांच्या कलेची आपल्या देशात योग्य कदर झाली नाही असं लेखात लिहून राज ठाकरेंनी बाळासाहेबांच्या आठवणी जागवल्या। बाळासाहेबांच्या जन्मशताब्दी निमित्त आदित्य ठाकरेंनी लहानपणीचा फोटो एक्सवर पोस्ट केलाय। आजा तुझा आशीर्वाद हीच माझी ताकद आहे, हीच माझी ऊर्जा आहे, अशी पोस्ट आदित्य ठाकरेंनी केली आहे। बाळासाहेब ठाकरेंच्या जयंतीनिमित्त उद्धव आणि राज ठाकरे षण्मुखानंद सभागृहात एकत्र येणार आहेत। शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त विशेष कार्यक्रमाचं आयोजन ठाकरे गट आणि मनसे एकत्रित करणार आहे। बाळासाहेब ठाकरेंच्या जन्मशताब्दीनिमित्त पंतप्रधान मोदींना भावपूर्ण आदरांजली वाहिली आहे। महाराष्ट्राच्या प्रगतीसाठी त्यांच्या दृष्टिकोनातून आम्हाला मोठी प्रेरणा मिळते, ती साकार करण्यासाठी आम्ही सदैव प्रयत्नशील राहू, सोशल मीडियावर पोस्ट करत पंतप्रधानांनी आदरांजली वाहिली। शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त सुप्रिया सुळेंनी अभिवादन केलंय। बाळासाहेब ठाकरेंनी राजकारणापलीकडे स्नेहबंध जपले, तळागाळातील माणसं त्यांनी राजकारणात आणून मोठी केली, त्यांच्यातील कलाकारही नेहमी जागा राहिला, अशा या बहुविध लोकनेत्याला अभिवादन असं ट्विट सुळेंनी केलंय। दावोसबाबत अपप्रचारासाठी एक टूलकिट काम करतंय। टूलकिटच्या मागे कोण आहे हे मला माहितीये, पण त्यावर मी आता उत्तर देणार नाही असं वक्तव्य मुख्यमंत्री फडणवीसांनी केलंय। निधी कपातीवरून धुळे जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार रावल यांनी वित्त विभागावर नाराजी व्यक्त केली आहे। जिल्ह्याचा विकास अनुशेष भरून काढण्यासाठी किमान 350 कोटींच्या निधीची मागणी अर्थमंत्र्यांकडे लावून धरणार असल्याचं रावल यांनी म्हटलंय। रखडलेले प्रकल्प, रिक्त असलेल्या 25% जागा आणि कृषी विद्यापीठाची गरज यावरही त्यांनी मुख्यमंत्र्यांचं लक्ष वेधलं। ठाकरे गटाच्या सरिता म्हस्केंनी निकाल लागल्यानंतर विरोधी पक्षातील एका बडा नेत्यानं अपहरण करण्याचा प्रयत्न केला असा आरोप केलाय। गुरुवारी उद्धव ठाकरेंची भेट घेत सरिता म्हस्केंनी ही सर्व माहिती उद्धव ठाकरेंना दिली। न्यायालयावर बोलणं उचित नाही, राऊत सरन्यायाधीशांचे न्यायाधीश असतील तर माहीत नाही असा टोला मंत्री गुलाबराव पाटलांनी राऊतांना लगावलाय। शिवसेना पक्ष चिन्हावरील सुनावणीची तारीख पुढे ढकलल्यानं संजय राऊतांनी कोर्टानं माती खाल्ली असं वक्तव्य केलं होतं। करमाड पंचायत समितीचे माजी सभापती मनोज शेजुळ यांनी काँग्रेसच्या तालुका अध्यक्षपदाचा राजीनामा दिलाय। शेजुळ यांच्या राजीनाम्यामुळे तालुका स्तरावर काँग्रेसला मोठा धक्का बसला। जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीच्या तयारीत आपल्याला विश्वासात घेतलं जात नाही असं म्हणत त्यांनी राजीनामा दिलाय। छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीसाठी भाजप आणि शिवसेनेनं युतीची घोषणा केली आहे। मात्र युतीच्या घोषणेनंतर दोन्ही पक्षातील इच्छुकांनी मात्र जागा वाटप फेटाळत
परस्पर विरोधात उमेदवारी अर्ज दाखल केले, त्यामुळे अनेक ठिकाणी भाजप विरुद्ध शिवसेना अशी लढत पाहायला मिळणार आहे. सांगली मिरज कुपवाड महापालिकेच्या सत्ता स्थापनेचा सस्पेन्स अजूनही कायम आहे. सत्ता स्थापनेसाठी मित्र पक्षांची मदत घ्यावी लागणार असं चंद्रकांत पाटील म्हणतायत, तर भाजपासोबत जुळवून घेण्याबाबत एकनाथ शिंदे निर्णय घेतील असं शंभूराज देसाई यांनी म्हटलंय. जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या रणधुमाळीत पैठण तालुक्यात भाजपला मोठा धक्का बसलाय. एबी फॉर्म वेळेत सादर न झाल्याच्या आक्षेपामुळे भाजपच्या सर्व उमेदवारांचे अधिकृत धोक्यात आले. परिणामी आता तालुक्यातील 9 जिल्हा परिषद गट आणि 18 पंचायत समिती गणांमध्ये भाजपचे उमेदवार अपक्ष म्हणून रिंगणात असतील अशी माहिती भाजप नेते दत्तात्रय गोरडे यांनी दिली. भाजपचे आमदार नारायण कुचे यांच्या विरोधात मुकुंदवाडी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. महापालिका निवडणुकीत गैरप्रकार केल्याचा आरोप करत वंचितच्या पराभूत उमेदवारांनी तक्रार दाखल केली. कुचे यांच्या कथित व्हायरल कॉल रेकॉर्डिंग प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची मागणी होती. नागपूर महानगरपालिकेत महापौरपदी 8व्यांदा महिला महापौर विराजमान होणार आहे. नागपूर महानगरपालिकेत आजवर 54 महापौर झालेत, यामध्ये 7 महिला महापौरांचा समावेश आहे. यावेळी पुन्हा महापौरपद महिलांसाठी राखीव असल्यानं आता 8व्यांदा महिला महापौर होण्याचा मान कोणाला मिळेल याची शहरातील नागरिकांना उत्सुकता आहे. काही जिल्हा परिषद निवडणुकांचा पेच कायम असल्यानं गुलाबराव पाटलांनी प्रतिक्रिया दिली. कोटा सुनावणी सुरू आहे, त्यामुळे फेब्रुवारीमध्ये 10वी-12वीच्या परीक्षा काळात निवडणूक घेता येत नाही, त्यामुळे मार्च किंवा एप्रिलमध्ये जिल्हा परिषदेच्या निवडणुका होतील असा अंदाज मंत्री गुलाबराव पाटलांनी व्यक्त केला. नाशिक महापौरपदी महिला विराजमान होणार असल्यानं महिला उमेदवारांमध्ये जोरदार स्पर्धा पाहायला मिळते. 26 वर्षांनी नाशिकचं महापौरपद खुल्या प्रवर्गातील महिलांसाठी राखीव झालंय. महापौरपदाच्या खुर्चीसाठी 16 महिलांची नावं चर्चेत आहेत. नागपुरात आता विरोधी पक्षनेतेपद कुणाला मिळणार याकडे लक्ष लागले. महापालिका निवडणुकीत भाजपानंतर काँग्रेस पक्ष दुसऱ्या क्रमांकावर आलाय. काँग्रेसचे एकूण 34 नगरसेवक निवडून आले, यासाठी अनेक नावं चर्चेत आहेत. अहिल्यानगर महानगरपालिकेच्या 10व्या महापौर पदासाठी ओबीसी महिला आरक्षण जाहीर झाले. भाजप राष्ट्रवादी युतीचं बहुमत असल्यानं या पदावर नक्की कुणाची वर्णी लागणार याची चर्चा रंगली. दरम्यान भाजपचे माजी शहराध्यक्ष अॅडव्होकेट अभय आगरकर यांनी मूळ ओबीसी प्रवर्गातील महिलेला ही संधी द्यावी अशी मागणी केली. दावोसमध्ये महाराष्ट्राचे 30 लाख कोटींचे सामंजस्य करार झाले. एकूण 18 देशांमधून महाराष्ट्रात गुंतवणूक झाली. आणखी 10 लाख कोटींच्या कराराची प्राथमिक बोलणी पूर्ण अशी माहिती मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिली. अकोल्यात सत्ता स्थापनेसाठी हाय व्होल्टेज पॉलिटिक्स पाहायला मिळत आहे. भाजपला रोखण्यासाठी सर्वच राजकीय पक्ष एकत्र जाणार असल्याची प्रकाश आंबेडकरांनी माहिती दिली. मात्र अधिकृत घोषणा लवकरच करू असंही आंबेडकर म्हणाले. दुसरीकडे ठाकरे गट आणि वंचित महापौर पदासाठी आग्रही असल्यानं महापौर पदावरून आघाडी होण्यापूर्वीच बिघाडी होण्याची शक्यता आहे.